बर, जितके आतापर्यंतचे मला मार्क माहिती आहेत तिथं सर्वात टॉपचे मार्क कोणाला आहेत? अंजलीला आहेत 136. ओके, या इथल्या बॅचला सगळ्यात चांगले मार्क कोणाला आहेत? अंजलीला आहेत, थोरावतला 136. आणि इथं सेकंड कुणाला आहेत? बहुतेक हिलाच असतील, मग धनश्रीलाच असतील. आणखीन बाकी ऑनलाईन वाल्यांचे कळायचे राहिले तर 103 असतील. 103 आहेत धनश्रीला. आणि त्या बाजूला जिंतूर रोड साईडला टॉपरला आहेत 124, दुसऱ्याला आहेत 112. 100च्या वर 3-4 जण असतील, 4 जण. दोन्हीकडल्या बॅचेस मध्ये एकदम छान मार्क यायले तर तुम्ही जरा प्रयत्न करा, बाकीच्यांना येणार, सर्वांना येणार मार्क. जरा मेहनत करा. चलो, शेवटच्या 20 मिनिट्स मध्ये डाऊट सॉल्व्हिंग करू आपण. तोपर्यंत ऑनलाईन वाल्यांचे पण मार्क कळतील आपल्याला, निगेटिव्ह होऊन त्यांचे पण किती आहेत ते कळतील. चलो ला काय मग? क्रॉस प्रोडक्ट. नेक्स्ट पॉइंटला क्रॉस प्रोडक्ट. नेक्स्ट पॉइंटला क्रॉस प्रोडक्ट. आज बाकीचे कसे दिसणार काय? आज काय रिझन? आज क्रॉस प्रोडक्ट. चलो बा, मग क्रॉस प्रोडक्ट काय? चला बा सर्वजण समोर बा, क्रॉस प्रोडक्ट काय? मग डॉट प्रोडक्ट काय देते? दोन व्हेक्टर्सच मल्टिप्लिकेशन आहे डॉट प्रोडक्ट, आणि क्रॉस प्रोडक्ट पण दोन व्हेक्टरच मल्टिप्लिकेशन आहे. पण क्रॉस मध्ये काय होते? मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर प्रोड्युसेस वेक्टर क्वांटिटी. इन डॉट प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स प्रोड्युसेस स्केलर क्वांटिटी. ओके, समजा ए बार क्रॉस बी बार केला, ए बार क्रॉस बी बार. मग व्हेक्टर्सचं प्रोडक्ट जर व्हेक्टरच प्रोड्यूस करत असला, व्हेक्टरचा प्रोडक्ट जर व्हेक्टरच प्रोड्यूस करत असला तर त्याला बोलायचं क्रॉस प्रोडक्ट. व्हेक्टरचा प्रोडक्ट जर स्केलर प्रोड्यूस करत असला तर त्याला काय बोलायचं? डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट मध्ये कोण कॅल्क्युलेट केला आपण? वर्क. वर्क कसा आला होता डॉट प्रोडक्टचा? एफ बार डॉट एस बार. आता इकडल्या क्रॉस प्रोडक्टच्या क्वांटिटीज तुम्हाला आता माहितच नाहीत, त्यामुळे इथं काय कळणार नाही. हे जसं एक्झाम्पल तुम्हाला माहित असणार होतं तसं इकडे क्रॉस प्रोडक्ट मधलं एक पण एक्झाम्पल तुम्हाला माहित असलेलं नाहीच आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, दोघांचा क्रॉस प्रोडक्ट होऊन जे नवीन होणार आहे त्याला पण कोण आहे? डायरेक्शन आहे. मग याला कसं लिहिते? ते होता डॉट प्रोडक्ट कसा लिहिला? ए बी कॉस थिटा. क्रॉस प्रोडक्टचं मॅग्निट्यूड कसं लिहायचं? ए बी साइन थिटा. याचं मॅग्निट्यूड कसं लिहायचं? ए बी साइन थिटा. पण त्याला डायरेक्शन नव्हती, याला डायरेक्शन आहे. मग डायरेक्शन साठी असा आला. हे कोण आहे? फक्त डायरेक्शन इंडिकेट करते एन कॅप. एन कॅप कोण आहे? व्हेक्टर आहे अँड इट हॅज मॅग्निट्यूड 1. एन कॅपचं मॅग्निट्यूड किती आहे? 1. मग हे व्हॅल्यू आणि याची डायरेक्शन, याचं मिनिंग काय? हे जे प्रोडक्ट आहे त्याची व्हॅल्यू किती, मॅग्निट्यूड किती, आणि त्याची डायरेक्शन कोणती? एन कॅप सारखी. मग एन कॅप कसा फाइंड आउट करायचा? एन कॅप फाइंड आउट करायला पण रूल्स आहेत, ते मी सांगतो. पहिला हे लिहून घ्या. ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू, हेडिंग लिहा क्रॉस प्रोडक्ट. हेडिंग लिहा क्रॉस प्रोडक्ट.
हेडिंग लिहा क्रॉस प्रोडक्ट, त्याच्या खाली लिहा ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थीटा इंटू एन कैप. ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थीटा इंटू एन कैप. बघा कसा. तर हे डायरेक्शन काढायचं थोडं डिफिकल्ट वाटू शकते बा. डायरेक्शन कशी काढायचे, समजा इथे एक वेक्टर आहे ए बार. ऑनलाईन चला सर्वजण व्यवस्थित लक्ष द्या. इथे एक वेक्टर आहे ए बार, इथे एक वेक्टर आहे बी बार, अँड अँगल बिटवीन दीज वेक्टर्स इज थीटा. मग ए बार क्रॉस बी बार ची व्हॅल्यू कशी काढायची, किंमत कशी काढायची. मॅग्निट्यूड इज ए बी साइन थीटा अँड हाऊ टू फाइंड आउट डायरेक्शन. एन कॅप कसा काढायचा बा असा, राईट हँड थंब रूल. ते कोणता आहे, राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल काय, फिंगर्स ऑफ राईट हँड शुड बी turned from first vector to second vector. Fingers of right hand should be turned from first vector to second vector. Then thumb shows direction of cross product. And while doing so, hand should be placed at the origin of both the vectors. Both the vectors should start from same point. त्यांचं प्रोडक्ट चालू आहे, both the vectors should start from same point. And finger should be turned from first vector to second vector. ओके. मासा पहिला वेक्टर तो दुसरा वेक्टर, असंच करून जमणार आहे का. या बी कडे फिंगर येणारच नाही, असं करावं लागणार आहे. ए कडून बी कडे फिंगर्स फिरवायच्या. फिंगर शुड बी टर्न फ्रॉम ए टू बी फर्स्ट टू सेकंड. देन थंब शोज डायरेक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. कळते का. क्रॉस प्रोडक्टची डायरेक्शन कशी, ही अशी. क्रॉस प्रोडक्टची डायरेक्शन कशी अशी, पेंट सारखी बा. फर्स्ट वेक्टर टू सेकंड वेक्टर फिंगर रोटेट केलाय की अशा. मग बी क्रॉस ए ची डायरेक्शन कशी असेल मला सांगा. समजा बी क्रॉस ए केला, बी क्रॉस ए केला तर बी एस साइन थीटा मॅग्निट्यूड इज सेम. याची व्हॅल्यू ए क्रॉस बी ची आणि बी क्रॉस ए ची व्हॅल्यू सेम आहे, पण डायरेक्शन कशी येईल मला सांगा. चेक करून बघा डायरेक्शन कशी. बोर्डच्या मध्ये जाणारी बी क्रॉस ए ची डायरेक्शन बोर्डच्या मध्ये जाण्यात येईल का बघा. बी क्रॉस ए डायरेक्शन कशी अशी, बोर्डच्या मध्ये जाणार. जपाला कसं बी क्रॉस ए केला तर डायरेक्शन ऑफ बी क्रॉस ए इज गोइंग इन द बोर्ड, क्रॉस येणार. राईट, ठीक आहे. समजा असं करून बघू, असं करून बघू. अपवर्ड डायरेक्शनला पी बार आहे. भाग असते येते का बा. डायरेक्शनची थोडी प्रॅक्टिस करूया. अपवर्ड, बरोबर. अपवर्ड डायरेक्शनला कोण आहे, पी बार आहे. थोडी डायरेक्शनची प्रॅक्टिस करू. आणि क्यू बार आहे क्रॉस. क्रॉसचं मिनिंग काय, क्यू बार आहे क्रॉस. क्रॉस म्हणजे असा बोर्ड मध्ये जाणारा. मग एक वेक्टर आहे क्यू बार असा क्रॉस बोर्ड मध्ये जाणारा, या पेन सारखा असा कळते. आणि पी बार कसा आहे, पी बार आहे असा अपवर्ड. हा पी बार आहे अपवर्ड वेक्टर अँड क्यू बार इज गोइंग इनसाइड द बोर्ड. बोला याची डायरेक्शन कशी येणार मग, कुणाची, पी बार क्रॉस क्यू बारची. फक्त मला डायरेक्शन सांगा. किंमत कशी काढायची अशी, पी क्यू साइन ऑफ अँगल बिटवीन देम. पी क्यू साइन ऑफ अँगल बिटवीन देम याची डायरेक्शन सांगा मला. चला बोला, ऑनलाईन पण बोला. डायरेक्शन कशा बोलायच्या मला, अशा बोलायच्या. दिस इज अपवर्ड, this is upward, this is downward, this is rightward, this is leftward, this is cross and this is dot. अशा डायरेक्शन मध्ये मला डायरेक्शन सांगायची. बोला, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ पी क्रॉस क्यू. चला फिंगर्स टर्न करून बघा. फिंगर शुड बी रोटेटेड फ्रॉम फर्स्ट वेक्टर टू सेकंड वेक्टर. फिंगर्स should be rotated from first vector to second vector. डायरेक्शन फाइंड आउट करणं जरा डोक्याला त्रास देऊ शकते. श्रेयश बरोबर आहे, श्रेयशचा आन्सर बरोबर आहे. बोला ऑनलाईन आणखीन कोणाला येते का बा, हे जरा डोक्याला ताण देऊ शकते. राईट साइडला नाही, श्रेयश मिस्टेक झाले, श्रेयशची मिस्टेक झाली. तर कसा राईटला अपवर्ड
अपवर्ड राईट साइड म्हणजे नाही, एकच डायरेक्शन असणार ना, राईटला. बा मी इकडे करून दाखवतो. बा क्यू म्हणजे कोण आहे? हाफ पेन. कलर दिसाला ना, रेड कलर ऑनलाईन दिसाला ना कलर, आणि याला कलर नाही किंवा ओपन ठेवू आपण. ओपन ठेवू का दुसरा आहे आपल्याला? दुसरा आहे. बा हे ब्ल्यू पेनला आपण पकडू क्यू. हा ब्ल्यू पेनला पकडू आपण क्यू. ठीक आहे. हा हे आज चालला असा, आणि हे कोण पकडू आपण? पी. हे अपवर्ड चालला. बोथ वेक्टर शुड स्टार्ट फ्रॉम सेम पॉइंट अँड फिंगर शुड बी रोटेटेड थ्रू स्मॉलर अँगल. याच्यातलं स्मॉलर अँगल, मोठ्या अँगल मधून फिंगर रोटेट करायचे नाही. याला पण अँगल बोलता येते. या दोघांच्यातला अँगल किती? तर हा पकडला तर 90 आणि हा पकडला तर 270. स्मॉलर अँगल मधून फिंगर्स रोटेट करायच्या फ्रॉम फर्स्ट टू, नाही तर तुम्ही फर्स्ट टू सेकंड असं पण होऊ शकते. फर्स्ट टू सेकंड कळते? पी टू क्यू. कोणत्या बाजूला चालला? लेफ्टला चाललं तुमच्या, बरोबर ना. पी टू क्यू फिंगर केला की लेफ्टला. रिझल्टंट म्हणजे क्रॉस प्रोडक्ट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बोथ दी व्हेक्टर्स. या दोन्ही व्हेक्टरला क्रॉस प्रोडक्ट इज ऑलवेज परपेंडिक्युलर, आयदर परपेंडिक्युलर टुवर्ड्स दिस और इकडे. असा होऊ शकते का? हा याला परपेंडिक्युलर आहे असा व्हेक्टर, पण याला थोडीच परपेंडिक्युलर, अँटी पॅरलल झाला. क्रॉस प्रोडक्ट इज परपेंडिक्युलर टू बोथ दी व्हेक्टर्स. काय? क्रॉस प्रोडक्ट इज परपेंडिक्युलर टू बोथ दी व्हेक्टर्स. याला पण परपेंडिक्युलर आहे का बघा. हे येणार क्रॉस प्रोडक्टची डायरेक्शन अशी, कळलं ना. फिंगर शुड बी रोटेटेड फ्रॉम फर्स्ट टू सेकंड, आणि क्रॉस प्रोडक्टची डायरेक्शन अशी. सो दिस थोडस असं तिरकं करूया, ऑनलाईनला जरा दिसत नाही. दिस इज परपेंडिक्युलर टू दिस वेक्टर अँड दिस वेक्टर बोथ. कळलं? यालाही हा याला पण परपेंडिक्युलर आहे आणि याला पण परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. क्यू क्रॉस पी केला तर कसं येते बा? क्यू क्रॉस पी तर राईट ला येईल. क्यू क्रॉस पी. ओके, इथं हँड ठेवायचा, हँड इथं ठेवायचा. क्यू क्रॉस पी असा केला तर राईटला येईल. बरोबर? ठीक आहे ना. चला तिन्ही एक्झाम्पल्स लिहून घ्या. तिन्ही एक्झाम्पल्स लिहून घ्या, आणखीन प्रॅक्टिस करू. राईटला येते चारुदत्त, राईटला येते. हे लिहिलं. मग ए क्रॉस बी ची डायरेक्शन कशी? असला एन कॅप इज क्रॉस. डायग्राम काढा. एन कॅप इज क्रॉस. एन कॅप इज म्हणजे, एन कॅप म्हणजे कोणाची डायरेक्शन आहे? ए क्रॉस बी ची डायरेक्शन आहे ती एन कॅप. फक्त एन कॅप काय इंडिकेट करते? डायरेक्शन. कॅप का लावली त्याच्या डोक्यावर? कारण ते युनिट वेक्टर आहे. कोण पण युनिट वेक्टर आहे त्या डोक्यावर काय लावलेलं आहे? कॅप. युनिट वेक्टरचा मिनिंग काय? त्याच्यात काय किंमत बसली नाही, बसली फक्त 1 किंमत. त्यात मॅग्निट्यूड किती बसलंय? 1. 1 इंटू हा काय नाही, हेच मॅग्निट्यूड आहे वेक्टर प्रोडक्टचं. पण डायरेक्शन कोण द्यायला? एन कॅप. मग एन कॅपची जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन कोणाच्या? क्रॉस प्रोडक्टची. सो डायरेक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट इज क्रॉस. का डॉट आली? डॉट आली ना, डॉट आली. ए क्रॉस बी ना, ए क्रॉस बी असा बाहेर येणारा. बाहेर येणारा म्हणजे कोण बोलायचा? डॉट. आणि आत जाणारा म्हणजे कोण? क्रॉस. लक्षात ठेवा. माहित नसतील या डायरेक्शन तर लक्षात ठेवा, आपल्याला लागणार आहे. तुम्हाला याच्यात पण झाले असतील का 10th मध्ये, सायन्स मध्ये, मॅग्नेट मध्ये झालेत का नाही? माहित नसले तर लिहून द्या. क्रॉस म्हणजे इन द पेपर. इन द पेपर म्हणजे असा आत जाणारा. डॉट डायरेक्शन मीन्स आउट ऑफ द पेपर. चला या डायरेक्शन नोट लिहा, बाजूला लिहून ठेवा. डॉट आणि क्रॉस. हे क्लिअर? एवढं करे त्याला बोलतो ना. चला हे क्लिअर. हे लिहिला, क्रॉस डॉट लिहिला का? बर. चला मी परत एकदा बोलतोय. कुठपर्यंत आलात?
एन कॅप इज डॉट, इथं ए क्रॉस बी ची डायरेक्शन कशी आहे, डॉट आहे, आणि डॉट कोण आहे, क्रॉस कोण आहे लिहिला, राईट. इकडे बघा पी आणि क्यू, हे पण एक्झाम्पल लिहायचं, मी परत बोलतो बघा. चलो चलो एकदा बघा ऑनलाईन बघा. क्यू कसं आहे, चला परत एकदा मी रिपीट करायला ऑनलाईन. डायरेक्शन कशी बघायची, पी क्रॉस क्यू ची. पी कसं आहे, पी इज गोइंग इन द बोर्ड, पी इज गोइंग सॉरी क्यू इज गोइंग इन द बोर्ड. इन द बोर्ड म्हणजे असा आत जाणारा, ठीक आहे असा. आणि पी ची डायरेक्शन कशी आहे, पी ची डायरेक्शन आहे अपवर्ड. सो दिस इज पी अपवर्ड अँड दिस इज क्यू गोइंग इन द बोर्ड. फिंगर्स कशा रोटेट करणार, राईट हँडच्या रोटेट करायच्या. फिंगर्स शुड बी रोटेटेड फ्रॉम पी टू क्यू, पी टू क्यू. फिंगर शुड बी रोटेटेड फ्रॉम पी टू क्यू. मग इथून फिंगर चालू केला, इकडे आल्या, मग कशा आला, थंब इकडे आहे, या बाजूला येते राईट हँडला, म्हणजे असा हा पेन लावला सारखा. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट पी क्रॉस क्यू. आणि क्यू क्रॉस पी केला तर अशा फिंगर, इथून इकडे फिंगर रोटेट झालं, मग येते असा, ठीक आहे. चला ते पण ड्रॉ करून घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे डायरेक्शन कॅल्क्युलेट करायचं. 4-5 चॅप्टर्स मध्ये लागते हे डायरेक्शन कॅल्क्युलेशन. बाकी याच्यातलं काय डिफिकल्ट नाही. क्रॉस प्रोडक्ट मधलं, क्रॉस प्रोडक्ट मधला बाकीचा पार्ट काही डिफिकल्ट नाही, आणि त्याच्यावर डिफिकल्ट क्वेश्चन येत नाही. पण डायरेक्शन खूप मुलांना डिफिकल्ट झाली. डायरेक्शन ऑफ पी क्रॉस क्यू इज टुवर्ड्स लेफ्ट, ठीक आहे. चल आणखीन प्रॅक्टिस करू, आणखीन क्लिअर होईल जरा. तू बायो कधी बघाली, मग रेकॉर्डेड बघाली का, ठीक आहे. चलो बस, मग समजा असा या बाजूला घेतला मी आर बार, ठीक आहे, आणि इकडे घेतला मी एस बार. डॉट डॉट डायरेक्शन मध्ये कोण आहे, एस बार. चला चला, अरे तसलं मोठं काय बाहेर काढलं ते आठ ठेव. एस बार डॉट डायरेक्शन मध्ये काय असा, एस बार. आणि या डायरेक्शन मध्ये कोण आहे, आर बार. बोला मला एस बार क्रॉस आर बार सांगा, फक्त डायरेक्शन. डायरेक्शन ऑफ एस बार क्रॉस आर बार. बाकीच्याचं आपण नंतर बघू, म्हणजे मॅग्निट्यूड कसं काढायचं नंतर बघू. पहिलं डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. चला चेक करा, आरामात चेक करा. इमॅजिन होत नसला तर पेन घेऊन चेक बघा, हळूहळू इमॅजिन व्हायला चालू होईल. सांगतो प्रॅक्टिस त्याचीच घ्यायची श्रेयश. हे येत नाही, डायरेक्शनच खूप डिफिकल्ट आहे. डायरेक्शन क्लिअर व्हायला पाहिजे. दोन्ही व्हेक्टरला परपेंडिक्युलर आहे, रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू बोथ द व्हेक्टर्स. मग त्याच्यातून एक पेपर पाठवा, जे ओरिजिनल व्हेक्टर्स आहेत का त्याच्यातून एक पेपर पाठवा. एक पेपर जाते त्या दोन्ही व्हेक्टर मधून, आणि त्याला परपेंडिक्युलर असणार रिझल्टंट. बा जर एक हा वेक्टर आहे बा, मी काय बोलतोय, आणि हा सेकंड असा वेक्टर आहे, दोन्ही वेक्टर मधून एक पेपर पाठवा. पेपर म्हणजे प्लेन. दोन्ही वेक्टर मधून एक प्लेन पाठवा म्हणजे असा येईल. दोन्ही वेक्टर मधून एक जाणारा प्लेन पाठवा म्हणजे असा येईल. मग रिझल्टंट कसा असेल, एक तर असा परपेंडिक्युलर किंवा मागे परपेंडिक्युलर. कळतंय. हे जर असे घेतले समजा, तर रिझल्टंट कसा असणार, एक तर अपवर्ड किंवा एक तर डाऊनवर्ड असणार. बरोबर. समजा हे असे घेतले तर कसं होणार, हे प्लेन असा व्हर्टिकल आला, बरोबर. या दोघांमधून जाणारा प्लेन असा व्हर्टिकल आला, मग एक तर या बाजूला किंवा एक तर या बाजूला. कळलं ना. दोनच डायरेक्शन, त्यातले एक शोधून काढायचे तुम्हाला. चला बोला इथं कसं. बोला कसा, एस बार. एस बार कसा आहे, एस बार इज ब्ल्यू पेन. एस बार कसा आहे, एस बार इज ब्ल्यू पेन. and r bar
is like this. Both vectors should start from same point. This is S bar. ऑनलाइन दिसते का जरा जवळ आणून बघूया. This is S bar and this is R bar. ओके, फिंगर कुणाकडून कोणाकडे बघा, तुम्ही एकदा ट्राय मारा परत. S to R फिंगर्स फिरवा, इमॅजिन करावं लागणार. S to R कसा बा, चेक करा, करा, ट्राय करा, चेक करा. असं येणार नाही फ्री मध्ये, डोकं लावायला लागणार. डिफिकल्टच आहे. किती चॅप्टर्स मध्ये लागते म्हणतो मी, 4 चॅप्टर्स मध्ये लागते हे. याच्यात डोकं घाला, करा, फिंगर्स फिरवा. कसा येईल एकतर वेक्टर, एकतर येईल क्रॉस प्रोडक्ट अपवर्ड किंवा कसा येणार डाऊनवर्ड. मग डाऊनवर्ड किंवा अपवर्ड याच्यातून जाणारा प्लेन असा येईल ना, या दोघांच्या मधून जाणारा प्लेन असा येईल, प्लेन. मग या प्लेनला परपेंडिक्युलर असते, याला पण परपेंडिक्युलर, याला पण परपेंडिक्युलर. म्हणजे एकतर अपवर्ड किंवा डाऊनवर्ड, कोणता येईल? अपवर्ड येईल. बघा, हँड ठेवायचा इथं, हँड प्लेसमेंट करायची इथं, आणि कुठून कुठं S to R. दिस इज S, दिस इज R. S to R, S to R स्मॉलर अँगल मधून असंही फिरवता येते, लार्जर अँगल मधून. लार्जर अँगल मधून नाही, फिंगर कसा फिरवायचा स्मॉलर. लार्जर अँगल मधून असाही फिरवता येत तुम्हाला, तसं नाही फिरवायचा, स्मॉलर अँगल मधून फिरवायचा. हँड सेंटरला, ऍट द ओरिजिन ऑफ बोथ द वेक्टर्स. हँड शुड बी प्लेस्ड ऍट द ओरिजिन ऑफ बोथ द वेक्टर्स. आणि दोन्ही एकाच ठिकाणी चालू करायचं, हे पण इम्पॉर्टंट आहे. हा इथून चालू केला आणि हा इथं संपवला तर नाही मग चुकणार. बोथ वेक्टर शुड स्टार्ट फ्रॉम सेम पॉइंट and finger should be rotated from first to second through smaller angle downward. कळते बा, याले का तुमचा हँड करून बघा. माझा हँड तुम्हाला पटतंय, तुमचा हँड करता येत नाही, पण माझा हँड बघितलं की तुम्हाला वाटतं हा बरोबर आहे ना, पण स्वतः हँड करायला गेलं की येत नाही. चेक करून बघायला, चेक करून बघा, ऑनलाईन चेक करून बघा. लास्ट इयरला ते हे पण होते, ते पण तसलंच डेंजर होतं. हा, आठवते हे काय, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड, फ्लेमिंग्स राईट हँड. सेम तसं याच्यापेक्षा जास्त डोकं लावायला लागतात. त्या फ्लेमिंग्स लेफ्ट हँड मध्ये हेच आहे, याच्यापासूनच आलेलं आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड अँड राईट हँड असा. बरोबर, यायला नेक्स्ट करायचं काय, कळण झालं आणखीन काय? असे घेऊन बघ ना वेक्टर, वेक्टर असे घेऊन बघ. पण तुमच्या नोटबुक साठी वेगळे वेक्टर होते ना. तुम्ही ही ड्रॉइंग तुमच्या नोटबुक वर आली की डिफरंट होते. नोटबुक तुम्ही झोपवली खाली, अशी नोटबुक अशी उभी धरा, मग नोटबुक अशी समोर धरा, मग बोर्डवरच्या डायरेक्शन तुमच्या डायरेक्शन सेम येतील. ऑनलाईन वाले मोबाईलला काय, तुम्ही असा ठेवला असला तर नोटबुकला पण असाच ठेवा. मोबाईलला झोपवला असला तर नोटबुक पण झोपवा, मग डायरेक्शन सेम येतील. डायरेक्शन चेंज होतं ना. नोटबुकला असं पकडून बघा, समोर असं धरून बघा. नोटबुकला असं करून बघा, अंजली बघा, नोटबुकला असं समोर सरळ पकडून बघा, सरळ पकडून बघा. हा बघा, डायरेक्शन अशाच बसतील मग बरोबर. कळायला डिफिकल्टच आहे याला, त्यामुळे टाइम तर द्यालोय मी. एवढंच बघू आज फक्त, बाकी तर डाऊट्सच बघू. डायरेक्शन काही गोष्टी अशा तुम्हाला त्रास देणार बा, हे कळाले का? हे मी दाखवलं तर कळलं का नाही, मी सांगितलं तर कळाले का नाही? एस बार कसा आहे, एस बार इज आउट ऑफ द बोर्ड बा, एस बार इज आउट ऑफ द बोर्ड. आणि आर बार कसा इकडे, आर बार इकडे, एस बार इकडे. बरोबर, फिंगर्स कशा रोटेट केला मी, एस टू आर. फिंगर्स कसे रोटेट केला, एस टू आर. मग हे डाऊनवर्ड आला. ठीक आहे, आणखी नेक्स्ट करायचा. डायरेक्शन ऑफ एस बार क्रॉस आर बार इज डाउनवर्ड. Direction of S bar cross R bar is downward. चला परत बघायचा. याच्यातच मला आर क्रॉस एस सांगा बरं होते. ते अपवर्ड देत असते, उलटा केला की अपवर्ड देत असते. तेवढं तर हुशार झाला असेल आता बा.
बा हे असा घेतला, बरोबर. एवढं तर जरा डिफिकल्ट होईल. हे डाऊनवर्ड एक आहे, त्याला बोलू आपण पी बार. आणि एक आहे क्रॉस, त्याला बोलू आपण क्यू बार. मग क्यू बार क्रॉस पी बार, बोला याची डायरेक्शन. क्यू बार क्रॉस पी बार. अशा डायरेक्शन मध्ये पेन पकडून बघा, किंवा हळूहळू तुम्हाला पण कळायला चालू होते. ते लेफ्ट आहे, ते लेफ्ट आहे. खायचा दुसरा, ओळखाच बरोबर. चला बघा, बाकीचे बघा, चेक करा, करा करा बघा. टिपला, पेनच्या टिपला ॲरोचा टिप पकडा आणि बॉटमला बॉटम पकडा. तसेच तर पेन पकडता पण तसेच पकडा. बघा येते का. पेन न करा किंवा डायरेक्ट इमॅजिन केला तरी येऊ शकते, तुमच्या तुमच्या सोयीनुसार बघा. चला बघा, पेन पकडा, पहिला पेन पकडा. डायरेक्शन येत नसेल तर पेन न करू आपण. येत नसतील बघा, क्रॉस वाला पकडा पहिला. क्यू कसा येणार सांगा मला, क्यू कसा येणार. यायलेत बऱ्याच जणांना यायले, ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी मी सांगलो बा. क्रॉस म्हणजे कसा, इकडं पेन पकडा, बरोबर, आत जाणारा. ठीक आहे, असं ओपन करून ठेवायचं तर ओपन करून ठेवा, म्हणजे आणखीन सोपं पडतं तुम्हाला ॲरो दिसायला. ठीक आहे, क्यू कसा आहे मग आत जाणारा, बरोबर. ऑनलाईन बघा, जवळ करूया. क्यू कसा आहे आत जाणारा पेन, बरोबर. आणि पी कसा आहे मग, चला चला करा करा, लाजलात तर काहीच येणार नाही. ज्यांना ज्यांना कळण झाले बघा. क्यू कसा आहे आत जाणारा. हे डायरेक्शनच करायला सांगवलं, दुसरं काय सांगत नाही आहे. आणि पी ची डायरेक्शन कशी आहे, डाऊनवर्ड. पेन येतील असे, बरोबर का. हे डाऊनवर्ड, हा डाऊनवर्ड पी. आणि हा कसा आहे क्यू, क्रॉस आत जाणारा. चला फिंगर्स टर्न करून बघा, आता तुम्ही सांगा फिंगर्स टर्न करून. नाही नाही बघ, तसा नाही. कुठे आत चालला, या बोर्ड मध्ये चालला. ब्लॅक पेन बघ कसं चालला, ब्लॅक पेन माझ्या ब्ल्यू पेन सारखा पाहिजे, असा आत जाणारा, बोर्ड मध्ये जाणारा. हा असा पाहिजे, बरोबर ना. बघ क्रॉस म्हणजे त्या बोर्डला टोचणारा, क्रॉस म्हणजे त्या बोर्डला टोचणारा, कळते ना. आणि डाऊनवर्ड म्हणजे डाऊनवर्ड. हा आता बरोबर लिहिली. आता करा त्याला. फिंगर्स कुठून कुठे फिरवायचे बघ, तिथे लिहिलेत वेक्टर्स काय. क्यू कुठं आहे ते चेंज करायला तू, आता वेक्टर्स चेंज करायला. बघ ते हँड स्टेबल ठेव, लेफ्ट हँड. हा क्यू कुठं आहे, हा मग तिथं पहिला फिंगर्स तुझ्या पाहिजे, म्हणजे गोल फिरवून ठेव हँडला असा. तू असं ठेवली, असा करून ठेव. इकडे इकडे या बाजूला उलटा कर, असा खाली कर, त्याचं तोंड खाली कर. नोटबुक कडे तोंड कर, असा खाली कर. हँड असा पकडता येते ना, असा कर. हा घे आता क्यू कडे फिंगर्स. हा आल्या क्यू कडे, क्यू कडून पी कडे. हा मग ते डाउनलोड बरोबर चालला, पण थंब इकडे येते. थंब असा याला, अरे याले का बघा, काय काही ना झालंय. कसं झालंय, इम्पॉर्टंट आहे, कळायलाच पाहिजे. हे इम्पॉर्टंट आहे बा. मग असं पण हँड ठेवता येते का, असं दोनच प्रकार आहेत. इकडून इकडे फिंगर्स फिरवायचे असल्या तर एकतर हँड असा ठेवता येते, किंवा एकतर हँड असा. ठीक आहे, मग कसा ठेवणार मी, क्यू असा आहे, क्यू कडून पी कडे फिंगर्स फिरवले असा, क्यू कडून पी कडे, क्यू इकडे आहे पी कडे आहे. मग कोणत्या बाजूला येते, लेफ्टला. कधी थंबला स्ट्रेट स्ट्रेट ठेवायचा, थंबला असा स्ट्रेट स्ट्रेट असा असा ठेवायचा, असा करू नको त्या थंबला. हा फिंगर्स फिरवता असा, इकडून अशा, कळते ना अशा. कोणत्या बाजूला येते, लेफ्टला. हा म्हणल्या, चला पुढचं ड्रॉ करून ठेवा. आणि तुमची नोटबुक पण उभी पकडून बघा, नोटबुक उभी पकडा, नाहीतर मग इथं फिंगर वेगळ्या करायला लागतात. इथं असं करायला लागेल, नोटबुकवर असं होते, मग वेगळं होते. जरा डायरेक्शन तीच येणार, मिस्टेक होत नाही. पण त्या बाजूला येतील लेफ्टला. चारुदत्त समजते का नाही, कसं आहे. रोहित काय समजालय, आकाशने थोडं थोडं समजालय का नाही काय.
आणि नेक्स्ट संडेला वेळ मिळाल तर पेपर ऑफलाईन द्यायला या. कोण कोण ऑफलाईन पेपर देत नाही आहे? संडेला वेळ भेटला तर जरा ऑफलाईन पेपर द्या. ठीक आहे, भेटा जरा, सराचा चेहरा बघा समोरून. तुम्ही काय काय अभ्यास केला नाही केला, नोट्स लिहिल्या, मला जरा बघता येतील संडेला तरी. चलो ओके, फायनल एक्झाम्पल. ओके, रिजॉईन केल्यानंतर ऑनलाईन रिजॉईन केल्यानंतर आपण डाऊट्स बघू. पेपर मधले काय डाऊट्स आहेत, आले नाहीत, काय करेक्शन वाटत असतील, ऑप्शन चेंज वाटत असतील तर आपण बघू. चलो बा, तर या बाजूला घेतला मी ए बार, या बाजूला घेतला डॉट डायरेक्शन मध्ये बी बार, आणि बी बार क्रॉस ए बार. चलो बोलो, हळूहळू. पेनची पण गरज लागत नाही, जोपर्यंत लागते तोपर्यंत बघा, यूज करा. पेनची गरज लागत असते 2 पेन न होते बा. बर, लक्ष द्या आकाशने, बघा जितकं कळते तितकं. जरा हे डिफिकल्टच पार्ट आहे. मला हे दाखव पहिला, व्हेक्टर्स पेन न तयार झाले का? एकदम छान. थांब थांब थांब, तिकडला कसा ब्लॅक पेन कसा आहे? हा बरोबर बरोबर, आता बरोबर आलं. तर बघ, फिरव फिंगर्स. बी क्रॉस ए आहे. हा कसा केशव, कसा 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 दाखवला जाईल? फिंगर्स फिरव. त्याचं बघू नको, तूच सांग, तू सांग त्याचं काय बघायचं आहे. चला अभिषेक, कसा आहे? हा असं बरोबर आहे ना, यायला ना मग. बा यायला, कसा कसा आहे? बी टू ए, बी टू ए स्मॉलर अँगल, बी टू ए स्मॉलर अँगल. हे लार्जर अँगल मधून फिरवाली आता तू. 270 मधून फिरवाली, 270 मधून नाही, मग हँड टर्न करायचा. असा एक तर होते हँड, किंवा एक तर असा पण होते ना. मग येईल ना, काय माहिती आता, जे येते ते सांग. बाकी कोण सांगते तिथं कशाला हे करायचे बा. चला चारुदत्तला यायला ना, चारुदत्त हुशार दिसाल जरा. हे बघा करा कसा. स्टार्ट. बरोबर, कसा बघ. बी कोण आहे? रेड पेन. बरोबर ना, बी टू ए फिंगर्स फिरव मग. तस कसं? परपेंडिक्युलर पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. पेन मधून, आता त्याला कसं सांगायचं तुम्हाला, तर इथूनच तुम्हाला आयडिया यायला लागणार आता बा. बघ ती बरोबर करली, आधी ती बरोबर करली. आता यावेळी आधी हा हा तसा. म्हणजे तुम्हाला ट्रायल अँड एररनेच येणार. प्रॅक्टिस झाली की खूप फास्ट येते, थोडा वेळ लागेल बा. चला चारुदत्त बघा, चारुदत्त बघा, सगळे बघा. वैष्णवी, चला सगळे बघा. बा बी बार कसा आहे? असा. बी बार कसा आहे? असा बाहेर निघणारा, बरोबर. बोर्ड मधून बाहेर निघणारा म्हणजे असा. ए बार कसा आहे? या बाजूला. हा, दोन्ही